लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता। ग्रामपंचायत खडकळेची मासिक सभा होती, त्यामध्ये सर्व महिला सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही आज इथं या पंडित नेहरू विद्यालयामध्ये पाहणी करायला आलेलो आहे। पाहणी करत असताना प्राचार्य सौ साबळे मॅडम यांच्याशी चर्चा झाली। चर्चेच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं संरक्षणाची जी बाब आहे की या कामशेत शहरामध्ये 11 अंगणवाडी आहेत। या कामशेत शहरामध्ये पंडित नेहरू विद्यालय आहे, जैन इंग्लिश स्कूल आहे, जीजस क्राइस्ट आहे, त्याचप्रमाणे उर्दू शाळा आहे, त्याचप्रमाणे इंद्राणी कॉलनीमध्ये देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। तर या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असताना त्यांची सुरक्षा घेणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे। त्याच्यामुळं शासनाचा देखील जी आर आता आलेला आहे की प्रत्येक शाळेमध्ये CCTV हा कॅमेरा असावा, प्रत्येक वर्गात असावा। याच माध्यमातून आम्ही सर्व आज आमची ग्रामपंचायतच्या माध्यमातून टीम इथं पाहणी करतो आहे आणि प्रत्येक शाळेला भेट देऊन आम्ही हेच सांगणार आहे की ज्या जिल्हा परिषद प्राथमिकची शाळा आहेत त्या शाळेमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रामनिधीमधून त्यांना CCTV कॅमेरा देणार आहे। ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांना देखील पत्र व्यवहार करायचं ठरलेलं आहे। पत्र आता थोड्या वेळाने त्यांना पोच होणार आहेत की आपण देखील आपल्या शाळेमध्ये सुरक्षेची जबाबदारी, आपल्या मुलींची जबाबदारी घेणं गरजेचं आहे। त्याच्याकडे CCTV आपल्या शाळेमध्ये अनिवार्य प्रत्येक वर्गामध्ये लावून घ्या। दिवसामध्ये कामशेत ग्रामपंचायतच्या सगळ्या शाळेमधून CCTV बसवणार। साधारणतः आता 11 अंगणवाड्या आणि या सर्व शाळा एकत्रित काम सुरू केलं तर या हप्त्यामध्ये सर्व शाळांना आपण CCTV फुटेज लावण्याची जबाबदारी येणार आहे। कामशेत पोलीस स्टेशन किंवा कामशेत रेल्वे स्टेशन अशी बाजारपेठ वाढली, बाजारपेठेत देखील अनेक वेळा तक्रारी होत आहेत, ट्रॅफिकची समस्या असते, चोऱ्या देखील होत आहेत आणि इथल्या देखील ठिकाणी CCTV असायत अशी सगळ्या गावकऱ्यांची मागणी या ठिकाणी देखील बसवणार। पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मागील काळामध्ये जे काय ग्रामपंचायतची बॉडी होती यांच्या काळामधून 15 वित्त आयोगामधून किंवा ग्रामनिधीमधून या गावामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि मागील काळामध्ये ज्यावेळेस PI संजय जगताप साहेब होते त्यांच्या काळामध्ये देखील त्या CCTVचं आपण मेंटेनन्स देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। तर अजून देखील आता या शाळेच्या जो नुसती शाळाच नाही की शाळेला येणारा जो विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे ते येताना जाताना तिथे देखील CCTV आम्ही कॅमेरे लावणार की जेणेकरून रोड रोमिओ असतील, अनेक समस्या आहे। पोलीस स्टेशनला पोलीस माध्यमातून पण आम्ही त्यांना सांगितलेले आणि हा जो भाग आहे की दाभाडे निलेश भाऊंचं जे हॉटेल आहे आणि हे वर्गवंती आहे या भागामध्ये अनेक 2 व्हीलर लागल्यात, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढते। अंतर छोटं आहे, तर रिक्षा स्टँड आहे, तर ह्या ज्या 2 व्हीलर आहे त्या 2 व्हीलरच्या सर्वांना मी पण देखील विनंती करतो की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात येणार आहे। कारण इथला जाणारा जो नागरिक आहे हा जो कामगार वर्ग आहे हा सकाळी सुमारे 5:30 वाजता 6 वाजता या ठिकाणी गाडी पार्क करतो आणि डायरेक्ट लोकलमध्ये बसून पिंपरी चिंचवड पुणे असतील या ठिकाणी कामाला जातो आणि संध्याकाळी 7 वाजता येऊन ती त्याची गाडी काढतो। तर या गाडीमुळे रस्त्याचं रुंदीकरण अपुरं होतं आणि येणाऱ्यांना खूप त्रास होतो। त्याच्यामध्ये शाळा सुटली तर खूप त्रास होतो। तर 2 दिवसामध्ये आम्ही इथं बोर्ड लावून या सगळ्या 2 व्हीलर काढणार आहे आणि यांनी तिकडं वर्गांच्या तिकडे लावावं किंवा खाली रेल्वे स्टेशनच्या इथं PN पार्क आहे ते सगळ्या पार्श्वभूमीवरती कामशेत शहरामध्ये वाहनतळाची व्यवस्था दिसत नाही, पार्किंगची सुविधा दिसत नाही। या सगळ्या नागरिकांनी वाहनं कुठं पार्क करावी? PN पार्कची खाली बाजारपेठमध्ये सुविधा आहे पण तिथं महिन्याला 200-300 रुपये द्यावं लागतात, म्हणून ते नागरिक इथं पार्क करतात, त्यांनी तिथं पार्क करावे। त्याचप्रमाणे इथं आपल्या आनंद शेठ टाट्यांच्या समोर देखील पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था असं नाही आहे। कालच ऐका ना, कालच आम्ही पाहणी केली वाहनतळ जिथे इथं आपले 2 वाहनतळ आहे, एक गौतम शेठ गद्दे यांचं एक वाहनतळ आहे, दुसरं एक अनिल शिंदे यांचं वाहनतळ आहे। तिथं जाऊन आम्ही माहिती घेतली की इथं अजून किती गाड्या लागू शकतं, किती गाड्यांची कॅपॅसिटी आहे। तर त्यांनी आम्हाला माहिती दिली अशी की जवळजवळ 200-300 गाड्या अजून मोटरसायकल बसतील अशी व्यवस्था आमच्याकडे आहे। परंतु जे नागरिक हे नागरिक जे कामशेत शहरातले नसून बाहेरचे असतात, ठीक आहे बाहेरचे असू दे, आमचं त्यांच्याबरोबर काही तक्रार नाही आहे, परंतु जे सकाळी 5-5:30च्या लोकांनी दिवसभर आपल्या रोजीरोटीसाठी पुन्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामाला जातात, पण ते लोक हा विचार करत नाही आहे की ज्यांच्या दुकानासमोर आपण गाड्या लावतो आहे त्या व्यापाऱ्यांचे देखील खूप त्यांना हरकत आहे गाड्यांबद्दल। कारण की त्यांचे ग्राहक कुठं गाडी लावत, त्यांना गाडी लावायला जागा भेटत नाही, त्यामुळे ते ग्राहक पुढं निघून जातं। त्यांचे आज तुम्ही बघितलं ते पलीकडचा परिसर बघा, या गाड्यांच्या पार्किंगमुळे इथली सगळी दुकानं बंद झाली आहे, जेणेकरून जो दुकानदार आहे त्याला तर भाडं भरायचे तेवढे आपत नसल्यामुळे ते गिराईक होत नाही, त्यामुळे त्यांनी दुकानं बंद केली। त्यामुळे आमची पोलीस प्रशासनालाही आम्ही आता गेल्या 2 दिवसापूर्वी सरपंच असेल आमची पूर्ण बॉडी असताना आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर मिटिंग केली, PI पाटील साहेब होते त्यांच्यावर मिटिंग केली, साहेब आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि ह्या गाड्या ज्या रोज पार्किंग होतात त्यांची सोय त्यांना एक आम्ही स्वतः आता बोर्ड बनवलेत की 2-3 दिवसामध्ये आपण आपल्या गाडीची पार्किंग सोय कुठं पार्किंग
तळामध्ये करावे अशी त्यांना विनंती करणार या बोर्डच्या माध्यमातून. आणि त्यांनी आम्हाला मदत करावी, कारण की जर आपण पाहिलं की एखादी लोकल आली त्याचबरोबर इथं कॉलेज सुटतं, शाळा सुटली, इतकी गर्दी होती, त्यामुळं तासन तास ट्रॅफिक इथं जाम होती. त्यामुळं आमची सर्व नागरिकांना असतील जे कोणी गाड्या पार्किंग करून जातं त्यांनी आपल्या गाड्यांची व्यवस्था स्वतःहून करावी. कामशेत बाजारपेठ ही जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वसलेली आहे. बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसतंय. ग्रामपंचायत या अतिक्रमणाच्या बाबतीत काही नोटीस दिल्यात का, आणि अतिक्रमण काढण्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाशी काय संपर्क केला आहे का? अद्याप तरी आम्ही मागील काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि पोलीस प्रशासन व सर्व ग्रामपंचायत यांच्या वतीने एक बैठक आयोजित केली होती. आणि व्यापारी असोसिएशन सन्माननीय तानाजीभाऊ दाभाडे असतील, सन्माननीय विलासी भटवरा असतील, बैठकीत काय निर्णय झाला? बैठकीत असा निर्णय झाला होता की सम आणि विषम तारखेला या गाड्या पार्क करायच्या. जे अतिक्रमण दिसतं या अतिक्रमणाच्या बाबतीत काय निर्णय झाला का? जे बोर्ड लावलेत, जे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या समोर जे काही बोर्ड लावलेत ते बोर्ड काढण्याचा त्यामध्ये निर्णय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे काही महिनाभर पार्किंगला लोक जे गाड्या उभ्या करतात त्या काढायचा त्यामध्ये निर्णय झाला होता. हे 2 गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेस. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.